हॅलो. खूप टाईमपासून वाट बघते बांबूच्या व्हिडिओची. बऱ्याच जणांनी विचारलं बांबूचा व्हिडिओ, बांबूचं प्लॅनिंग जे काय आहे ते अजूनपर्यंत काही समजलं नाही. यावर्षी आपल्याला बांबूसाठी थोडं लेट झालं आहे, कारण आपल्याला जी बांबूची जात हवी असते ती बांबूची जात मोस्ट ऑफ आपल्या आजूबाजूला कुठेही मिळत नाही, आणि त्यामुळे आपल्याला खूप प्रयत्न करावे लागले. आणि यावर्षी आपण मागच्या वर्षी 500-550 झाडं लावली होती, आणि यावर्षी आपण 2000 झाडांचं प्लॅनिंग करतो. त्यामुळे तेवढी झाडं मिळणं आणि आपल्याला पाहिजे ती जात मिळणं यासाठी फार वेळ झालाच. आणि पाऊस पण खूप आधी सुरू झाला, त्यामुळे जरासं प्लॅनिंगमध्ये पण बऱ्यापैकी डिले झालं. आत्ता आपण आहोत जव्हारमध्ये. मला सांगा, ही तुम्हाला काही वाटतं का? ॲक्च्युअल आता ही मध्ये मध्ये लागवडीची जागा आहे, पण बऱ्यापैकी जर तुम्ही जागा बघितली तर मोकळी जागा दिसते आपल्याला. आणि फक्त याच एका ठिकाणी असं नाही, बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा मोकळ्या जागा जव्हारमध्ये पाहायला मिळतात. जव्हारमध्येच नाही तर आपल्याही आजूबाजूला बऱ्यापैकी मोकळ्या जागा पाहायला मिळतात. आणि आत्ता 2 महिने पाऊस आहे म्हणून ही हिरवळ बघायला मिळते. कारण आपण आत्ता पाहिलं, उष्ण वारा अति जास्त प्रमाणात होता. मेमध्ये पाऊस पडला म्हणून उष्माघात प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं. शेतकऱ्याचं नुकसान खूप झालंच, पण शेतकऱ्यांचं नुकसान जर नसतं झालं तर कदाचित जमिनीचं आणि उष्माघातामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त झालं असतं. कारण जे तापमान वाढीचं प्रमाण आपल्याला सांगितलं होतं ते थोडं अति जास्त होतं, आणि जे आपण अनुभव पण घेत होतो. आत्तासुद्धा जर थोडा टाईम पाऊस नसला तर आपण बघतो की किती जास्त आपल्याला गरम व्हायला लागतं, आणि हवामानामध्ये बदल झालेला आपण स्वतः अनुभवतो सुद्धा. मग आपल्याला बरेच जण मला प्रश्न विचारतात की बांबू लागवड का? पुन्हा एकदा क्लिअर करते की आपण आहोत या अगदी साध्यासुध्या भागामध्ये, जिथे पहिलं जे आपण घनदाट जंगल बघत होतो ते जंगल आत्ता तेवढं घनदाट जंगल राहिलेलं नाही आहे. आणि ते जंगल नसल्यामुळे शहरातलं तुम्ही वातावरण पाहिलं आहे की तिथे रस्त्याच्या कामामध्ये किंवा विकासाच्या इतर कामांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. आता तुम्ही जर बघाल तर मोकळी जागा, जंगलातसुद्धा मोकळी जागा वाढलेली आहे. तर शहरातल्या मोकळ्या जागेविषयी न बोललेलंच बरं. मग आपल्याला हा जो वातावरणाचा बदल आहे, अति जास्त उष्णतेचा बदल आहे, किंवा भूकंपाचे धक्के आहेत, जमिनीत पाणी कमी होणं आहे, या अशा बऱ्याच गोष्टींना करावं लागत आहे. मग यासाठीच आपण आज तुम्ही जर बघितलं, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आंब्याची लागवड म्हणा, नारळाची झाडं वगैरे बरेचसे वेगवेगळे झाडं तुम्ही लावलेली असतील. मला एक सांगा, त्या झाडांपासून तुम्ही उत्पादन घेतले का? बांबूपासून उत्पादनाचा तुम्हाला प्रश्न असेलच, पण आंब्याच्या झाडापासून तुम्ही किती उत्पादन घेतलं आहे? जसं आंब्याची झाडं, आंब्याची फळं, आंबे 500-700 रुपये किलोने विकले जातात, पण आपल्या शेतकऱ्याला हा भाव त्यावेळेला मिळतो का? नाही मिळत. आपले आंबे तयार होईपर्यंत त्या आंब्याचा भाव 50-70-100 रुपयावर येतो. म्हणजे आपण अपेक्षित जे उत्पादन घेण्याचा विचार करतो ते उत्पादन तर आपल्याला मिळत नाहीच. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण जेवढी झाडं लावलेत तेवढी झाडं जगतात का? ती झाडं तेवढी जगत नाही. मग जर आपण अति जास्त ग्रामीण भागाचा जर विचार केला तर त्या ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्याला, आपले सुशिक्षित शेतकरी, प्रत्येक वेळी गायडन्स घेणारे शेतकरी, यूट्यूबचा वापर करून शिकणारे शेतकरी जर पाहिजे त्या प्रमाणामध्ये आंब्याची काळजी घेऊ शकत नसतील तर आपण कशी अपेक्षा करू शकतो की खेड्यातली माणसंसुद्धा या गोष्टी सांभाळू शकतील? मग त्यासाठी या भागामध्ये आपण विचार करतो आहे बांबूचा. बांबू व्यतिरिक्तही भरपूर झाडं असतील, पण मी मागेही म्हणाली होती की इम्पोर्ट एक्सपोर्टचा जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा मला बघायला मिळालं की बांबूसारखी गोष्ट आपल्याकडे, मी डाळी कडधान्याविषयी पण मागे बोलली होती की डाळी, कडधान्य, बांबू ह्या गोष्टी आपल्याकडे आयात होतात आहे. आणि खरं म्हणाल तर मला लाजसुद्धा वाटली. मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आयात होतात हे बघून थोडंसं मला पण चांगलं वाटलं नाही. आणि त्यामुळे असं वाटलं की ह्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं काम करायला हवं आहे. मग जव्हार हा भाग, आपली द रेझिलियंट फाउंडेशन ही संस्था आपत्ती व्यवस्थापनावरच काम करते, आणि त्यामध्ये हीट वेव्स हा सुद्धा एक पॉईंट आहेच. त्याबरोबर जर आपण बघितलं तर स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं, आणि त्यासाठी आपल्याला बांबूच्या माध्यमातून इथे या लोकांना रोजगार द्यायचा आहे.
आणि ही जी अशी आपण मोकळी जागा, आता बऱ्याच वेळा मी हा व्हिडिओ दाखवलेली आहे आपल्याला, पण ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत किंवा हा जो शेताचा मोकळा भाग आहे, बाउंड्री आहेत, या बाउंड्रीवर आपण बांबूची लागवड येत्या 10 ते 15 दिवसामध्ये करून घेतो आहे. आणि बऱ्याचशा ज्या मोकळ्या जागा आहेत, म्हणजे बांबू एक छानसं जंगल तयार करू शकतो. जंगलातलं हरवलेलं जंगल जर पुन्हा तयार करायचं असेल आणि कमी टाईममध्ये जर करायचं असेल तर बांबू ही एक चांगली गोष्ट आहे, जी झटपट गवतवर्गीय आहे, झटपट त्याची ग्रोथ होऊ शकते. वातावरणाच्या दृष्टीने, जमिनीत पाणी मुरण्याच्या दृष्टीने, उद्योगाच्या दृष्टीने, स्थलांतर थांबवण्याच्या दृष्टीने, कार्बन कमी करण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजन जास्त देण्याच्या दृष्टीने, अशा बऱ्याच दृष्टीने आपल्याला बांबूचं मदत होणार आहे. त्याची जर आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल की बांबूचे काय बेनिफिट आहेत, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तेही बेनिफिट आपल्याला देण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. कारण बरेच जणांनी मला विचारलं आहे, बांबू तुला आवडतात म्हणूनच बांबूवर फोकस करते का? तर फक्त तेवढंच कारण नाही आहे, जी मी आत्ता म्हणाली ती सगळी कारणं, आणि त्याचबरोबर सहज साध्या माणसाला शक्य होईल बांबूची जपणूक करणं. त्यासाठी बांबूचा हा अट्टाहास. सो 10 ते 15 दिवसांनी आपण बांबूची लागवड करतोयच, आणि त्या लागवडीसाठी मी आपल्यालासुद्धा आवाहन करेल की बांबूची माणगा जात, आणि ती प्युअर आणि काडीपासून तयार केलेली, म्हणजे नवीन रोपाच्या ऐवजी जे बांबूचे, जसं आपण ऊसाची लागवड बघितली असेल तर त्या कांडीपासून केलेली जी लागवड आहे ती लागवड आपल्याला माणगा या जातीची करायची आहे. तर मी आपल्याला सुद्धा म्हणेन की जर आपल्याला कोणाला लावायची असेल तर आपणही बिनधास्त लावू शकता. आपल्या लोकांकडे जर कोणाकडे बांबूच्या आत्ता कलकी असतील तर त्यांनीही जर आमच्याशी संपर्क साधला, कारण आत्ता सध्या आमचा सर्वे सुरू आहे की बांबू कुठे आणि किती प्रमाणात अवेलेबल आहे. आपण फक्त बांबू देणार नाही आहोत, तर त्या बांबूपासून आपण रोजगार तयार करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना, गावातल्या लोकांना 4 चांगले पैसेसुद्धा मिळू शकतील. आणि त्याच्याचबरोबर जर स्थलांतर होत असेल तर ते स्थलांतरही थांबवण्यासाठी आपल्याला मदत होईल. सो ज्यांना कोणाला बांबू लावायचे असतील आणि अवेलेबल बांबूवाल्यांनी मला नक्कीच मेसेज करा. मी माझा नंबरसुद्धा देते, आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा आपण मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता, कारण आम्हाला बांबूची गरज आहे. बांबू आत्ता आपल्याकडे जव्हार किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा ज्यांना बांबूचे उद्योग करायचे ते बांबू आसाममधनं किंवा नाशिकमधनं बांबू मागवले जातात. सो मला बांबू पॅलेटसाठी कुठल्याही जातीचा बांबू नक्कीच लागेल. दिवाळीपासनं किंवा आपला प्रोजेक्ट मंजूर झाल्यानंतर आपण जर कॉन्टॅक्ट केलेले असले तर आम्ही आपल्याकडचा बांबू खरेदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. लागवडीसाठी आणि बांबू परचेससाठी, विक्रीसाठी आपण नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा.